रामचंद्र की जय. आज रामचंद्रांबरोबर सद्गुरूंचा आणि 2 हुतात्म्यांचा पण जय जयकार आपण करायचा आहे. श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरु दासराम महाराज की जय. हुतात्मा वीर शिवा काशीद की जय. हुतात्मा वीर बाजी प्रभू देशपांडे की जय. हुतात्मा वीर फुलाजी प्रभू देशपांडे की जय. मंगलमूर्ती मोरया. मंडळी, आज हा जय जयकार एवढ्याच करता केला की आज जशी गुरुपौर्णिमा आहे तसा शिवकाळातला अप्रतिम प्रसंग सुद्धा आज घडला, जो पावनखिंडीचा प्रसंग म्हणून सगळ्यांना विख्यात आहे. आणि त्यात शिवाजी महाराज आजच्याच रात्री सिद्धी जोहरला तह करतो असं फसवून रात्री बांदलांचे 600 लोक घेऊन निघाले आणि त्यात शिवा काशीद नावाचा नवा त्यांच्या सैन्यात दाखल झालेला वीर होता. आणि तो दिसायला शिवाजी महाराजांसारखा होता, म्हणून शिवाजी महाराजांसारखे कपडे घालून एका पालखीत बसला. जास्त विस्तृत हा इतिहास सांगत नाही, कारण तोही माझ्या आवडीचा असल्यानं त्याच्याबरोबरच आपण पुढे जाऊ. तर अलीकडे लोक फॅशन शो करत असतात आणि ऐतिहासिक पोशाख वगैरे घालत असतात. तर हा इतिहासातला खराखुरा फॅशन शो आहे. आणि हा किती अवघड आहे हे तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांचा पोशाख त्यानं केला आणि पालखीत तो गोंडा धरून बसला. पण पाठलाग झाला तर सापडण्याकरता हा सगळं नाटक रचण्यात आलेलं होतं. तसा पाठलाग झाला, तो सापडला, तो मारला गेला, देशाकरता हुतात्मा झाला. पण हसत हसत मेला आणि जणू काही स्वर्गस्थ होताना म्हणत होता, अरे मेलो तरी शिवाजी महाराज म्हणून मेलो. माणसानं स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तुंग करायला केवळ दीर्घ जगायला लागतं असं नाही, क्षणकालात सुद्धा ते करता येतं. आणि ते शिवा काशीदांनी साधलंय. आणि नंतर महाराज पुढे जात असताना पुन्हा पाठलाग झाल्यावर पावनखिंडीत बाजी प्रभू, त्यांचे सख्खे बंधू फुलाजी प्रभू आणि यांनी 300 मावळ्यांनीशी ती खिंड लढवली आहे आणि स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. तर नाशिकचेच तुमचे कुसुमाग्रज म्हणतात, होय तनूची केवळ चाळण, प्राण उडाया बघती त्यातून मिटण्या झाले अधीर लोचन, बोलवशील का आता घरी सरणार कधीर. सुंदर कविता त्यांनी त्याच्यावर लिहिलेली आहे बाजी प्रभूच्या बलिदानावर. आणि हे बलिदान सुद्धा आज उत्तर रात्री किंवा उद्या सकाळी असं घडलेलं आहे. त्यामुळं मी गुरुपौर्णिमेलाच हा सगळा एकत्र दिवस साजरा करतो गुरूंबरोबर, कारण हे सुद्धा आपले गुरु आहेत. देशासंदर्भात कसं वागायचं हे या लोकांनी आचरण सिद्ध तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचं राज्य हे त्यामुळं निर्माण झालेलं आहे. आता गुरुपौर्णिमा असल्या कारणानं गुरूंचं एक वचन आपल्याला सांगतो. सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज यांचा मी उल्लेख करत असतो ना, त्यांनी डेरवणला शिवसृष्टी निर्माण करून त्यांचे शिष्य काका महाराज यांच्याकरवी प्रचंड मोठं हे लोकोपयोगी काम निर्माण केलेलं आहे. पण प्रत्यक्ष जाऊन बघण्यासारखं आहे. त्यावर सांगत बसलो तर निश्चित मी त्यातनं बाहेरच येत नाही तासभर. त्यामुळं त्यांनी एक वचन लिहिलेलं आहे, ते सांगतो. मुख्य सच्चिच्छा असे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. शिष्याची व्याख्या सांगितली की सद्गुरु वचनावर अनन्य भावे विश्वास ठेवला पाहिजे की त्याच्या पलीकडे काही नाही. आणि याचं अप्रतिम उदाहरण जिथं काल आपण थांबलो तो तिथनच रामायणात सुरू होणार आहे. फक्त त्याला जोड देण्याकरता काय असतं माहितीये का, शास्त्रात एक सिंक्रोनायझेशन म्हणून एक फिजिक्स मध्ये प्रकार असतो की एका वेव्हलेंथला शेजारी दुसरी वेव्हलेंथ झाली की 2 अधिक 2 4 होत नाही, 2वर 2 22 होत. असा त्याचा परिणाम वाढत असतो आणि त्याचा आनंद वाढतो. अशी गोष्ट भक्तराज महाराजांची आहे. भक्तराज महाराज अतिशय सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण असे होते आणि ते नोकरी करणारे होते. आता आपल्यात आणि वरिष्ठ पातळीवर चढलेल्या शिष्यांच्यात फरक काय असतो हा इथं कळतो. आपल्याला समजा आज गुरुपौर्णिमा आहे, गुरूंकडे जायचं असेल आणि आपल्याला समजा आपल्या नोकरीचं महत्वाचं काम आलं, व्यवसायाचं महत्वाचं काम आलं, तर आपण काय करतो, गुरुंना कळवतो की मला तेवढी परवानगी द्या, यंदा गुरुपौर्णिमेला येऊ शकणार नाही कारण मला असं असं काम आहे. गुरुही उदारांतकरणानं परवानगी देतात. पण असं जेव्हा घडतं ना तेव्हा आपली पातळी कमी असते बरं का. आणि गुरुनं सांगितलं की त्याच्या पलीकडे काही नाही, या पातळीला जेव्हा आपण पोचतो तेव्हा आपण भक्तराज महाराज किंवा प्रभू रामचंद्र झालेलो असतो. आता भक्तराज महाराजांचं कसं झालं की ते मुंबईत नोकरी करत होते आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी एकाएकी सांगितलं, चला माझ्याबरोबर. चला माझ्याबरोबर म्हटल्यावर गेले की कुठं काय काही विचारणच नाहीये. आणि सद्गुरूंबरोबर हिंडत राहिले.
किती काळानं परत आले मला नेमकं सांगता येणार नाही, मी पूर्वी ऐकलेली कथा आहे. तर त्यावेळेला ते जेव्हा परत आले, तेव्हा आता इकडं नोकरीत आणि घरात हाहाकार उडायला पाहिजे, की हा माणूस कुठं गेला, कामं टाकून गेला, न सांगता गेला, वगैरे, वगैरे, वगैरे. परंतु भक्तराज महाराज पुन्हा नोकरीवर जेव्हा आले, तेव्हा त्यांना असं आढळलं, की इथं आपण नव्हतो असं घडलंच नाहीये. म्हणजे सद्गुरूंनी त्याची काळजी घेतलेली होती, ही अतिशय अनन्य भावे शरण गेल्यानंतर प्राप्त होणारी स्थिती आहे. तर रामचंद्रांची अवस्था आता अशीच आहे. आपण काल ज्या वेळेला बघितली स्थिती, की विश्वामित्रांबरोबर ते गेलेले आहेत. त्यांनी त्राटिका मारली आणि त्यानंतर मारीच, सुबाहू हे दोन्ही राक्षसांचं निर्दालन केलं. त्यातला मारीचा जिवंत आहे. त्याला समुद्रात नेऊन टाकला, तर सुबाहू ठार मारला. विश्वामित्र अतिशय आनंदित झालेले आहेत आणि तिथनं त्यांचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आणि म्हणजे त्या प्रवासाची नांदी झालेली आहे, की आता त्यांना उठल्यावर सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं, की आपण जनकाचा यज्ञ बघायला जायचंय आणि तिथे एक शिवधनुष्य आहे आणि ते रामचंद्र आणि लक्ष्मण तुम्ही दोघांनी बघावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आपण ते गेलं पाहिजे तिकडं. त्यावेळेला रामचंद्र असे म्हणले नाहीत, "नाही, नाही, नाही, नाही. विश्वामित्रांनी 10 दिवसासाठी माझ्या वडिलांकडनं माझी अनुमती घेतलेली आहे. आता तुमचं सांगितलेलं काम मी केलं. आता मी चलतो. मी राजवाड्यात वाढलेलो आहे. तुमच्याबरोबर एवढे दिवस राहिलो. आता मला कंटाळा आलाय. मी जातो." असं जर झालं असतं तर ते रामचंद्र झाले नसते आणि त्यांच्यावरही व्याख्यान मला झाली नसती. त्यांना एकदा वडिलांनी सोपवले, की हे विश्वामित्र आहेत, यांच्याबरोबर तू जायचंयस आणि ते सांगतील ते ऐकायचंयस. विषय संपला. तिथनं जनकपुरीला जायचंय, चला निघा. आणि तिथनं ही सगळी मंडळी ज्या वेळेला पुढे जायला लागलेली आहेत, त्यावेळेला विश्वामित्र त्या आश्रमाच्या, सिद्धाश्रमाच्या बाहेर आहे आणि त्यांनी सर्व वनदेवतांना सांगितलेलं आहे, की हे वनदेवतांनो, मी आता हिमालयाच्या उपत्य शाखेत गंगेच्या उत्तर तीरावरनं जाईल. त्यामुळे तुम्ही सगळे इथं सुखानं राहा. मी इथली जागा सोडतोय. म्हणजे स्थलदेवता वगैरे या ज्या असतात ना, त्यांची पूर्वी दखल घेतली जायची. म्हणूनच मला इथं आणखी एक गोष्ट सांगायची, की असे विश्वामित्र शिष्यांबरोबर ज्या वेळेला सर्व सामान घेऊन निघाले, तिथनं गाडे पण त्यांच्या बरोबर आहेत आणि असे निघाले, राम लक्ष्मण त्यांच्या बरोबर आहेत, तेव्हा तिथले पशुपक्षी सुद्धा त्यांच्या मागनं निघालेले आहेत. आणि थोड्या वेळानं ते सोडायला निघाल्यासारखे विश्वामित्रांनी त्यांना परत पाठवले. आता दिनमानानुसार आणखी एक योगायोग सांगतो, की काल इथला महाराष्ट्रातला बेंदूर होता. आम्ही गमतीन काय म्हणतो, की शेवटी पूर्वीचा शिक्षक, तो गुरु, तो दर्जा हे सगळं वेगळं असतो आणि पगारी नोकर हा वेगळा असतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी आता 30 वर्ष नोकरी करून बोलतोय शिक्षकाची. त्यामुळे आम्ही गमतीन काय म्हणायचो, हा गुरुपोळा असतो. आमच्या बाबतीत. तसा बैल पोळा काल, तर गुरु शब्दाचीच गंमत आहे ती, की गुरु शब्द जर दीर्घ लिहिला रूप, तर त्याचा अर्थ जनावर असा होतो. शिवाजी महाराज बहादूर खान नावाच्या मोगल सरदाराला म्हणायचे, बहादूर खान हे तो पेंडीचे गुरु. गुरु दीर्घ म्हणजे पेंडी टाकली की चरणारं जनावर म्हणजे लाच खाणारा अधिकारी, त्याची काय काळजी करू नका. असं शिवाजी महाराजांचं सांगणं असायचं. तर ते जे गुरु आहेत दीर्घ, त्यांचा पोळा काल होता बैलांचा. आणि ह्यात आपल्या समाजाची कृतज्ञता दिसते, की त्यांच्यामुळे शेत नांगरलं जातं, त्यामुळं पीक येतं, त्यामुळं आपण जगतो, तर त्यांचंही पूजन केलं पाहिजे. मग हा सगळा वारसा आपल्याला कुठनं मिळाला बरं? तर आपल्या श्रेष्ठ संस्कृतीतनं मिळालाय. आणि रामायणातलं श्रेष्ठत्व तिथं आहे, की आता नुसता प्राण्यांचा उल्लेख झालाय, की ते विश्वामित्रांबरोबर निघालेत आणि पुढं तर प्राण्यांचं साहचर्य संपूर्ण रामायणभर आहे. ते जपानी लोकांनी रामायणावर एक मोठी फिल्म बनवली. अलीकडची ती चित्र काढून बनवतात, त्याला काय मला तोंडात आता नाव येत नाही, आपल्या आलं असेल. तर ती जी फिल्म बनवली त्याकरता जपानी लोकांनी मुख्य कारण सांगितलं, की यातलं प्राण्यांचं आणि माणसांचं साहचर्य आम्हाला फार आकर्षित करणारं वाटलं. म्हणजे हल्ली वन्यजीव किंवा बेवारशी जीव, आता हल्ली मी बघतोय या लॉकडाऊन मध्ये, की कुत्र्यांना रस्त्यावर ज्या खायला घालणारे भरपूर लोक आहेत, त्यांची काळजी घेणाऱ्या संस्था आहेत. तर अशा पद्धतीचा जो विचार आपल्याकडे अलीकडं नव्या नव्या नावाने प्रस्तुत होत असतो, हा पूर्वीपासून आहे आणि साहचर्य जास्त दृढ होतं. तर असे हे सगळे प्राणी विश्वामित्रांबरोबर चाललेले आहेत आणि थोडं अंतर गेल्यावर विश्वामित्र म्हणतात, की आता तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, तुम्ही तुमच्या तुमच्या जागी जाऊन राहा व्यवस्थित, मी निघतोय. आणि अशा रीतीनं ही सगळी मंडळी पुढे गेल्यानंतर वाटेत आता एक छान असा प्रदेश दिसलेला आहे. आणि तो प्रदेश दिसल्यानंतर रामचंद्र विचारतात, की हा सुजलाम सुफलाम असा हिरवागार प्रदेश कोणाचा आहे बरं? कोणाची भूमी आहे? त्यावेळेला विश्वामित्र मनःपूर्वक एक कथा सांगायला लागतात. ते म्हणतात, कारण ते त्यांच्या अंतःकरणाशी थोडं जोडलेलं असतं.
फार पूर्वी रामचंद्रा ब्रह्माला कुश नावाचा एक पुत्र झाले आणि त्या कुशाना त्यांचं विदर्भ राजकुमारीशी लग्न झालं. ही एक मला काही गंमत समजत नाही आपल्या पुराणातली, की बऱ्याच श्रेष्ठ पुरुषांच्या बायका या विदर्भातल्या म्हणजे कृष्णाची रुक्मिणी ही विदर्भातली. तशी हे कुश जे आहेत त्यांची पत्नी सुद्धा विदर्भातली आहे. तिचं नाव नाही सांगितलं, पण पुढे सगर राजाचा वृत्तांत सांगितलाय, रामाचा पूर्वज तोही आज आपल्या येईल. तर त्याचीही पत्नी केशिनी नावाची विदर्भातलीच आहे. आणि ह्या विदर्भात म्हणजे बहुधा अतिशय चांगल्या कन्या राजघराण्यात देण्यासारख्या निर्माण होत असाव्यात आणि असं काहीतरी दिसतंय बाबा. पण ही कुश आणि विदर्भ राजकुमारी यांच्या विवाहानंतर त्यांना 4 पुत्र प्राप्त झालेले आहेत. आणि ते जे पुत्र आहेत त्यातला कुशांब नावाचा पहिला आहे. नंतर कुशनाभ नावाचा दुसरा आहे. अमूर्त रजस नावाचा तिसरा आहे आणि चौथा वसू नावाचा आहे. किंवा तर या चौघांनीही वडिलांच्या आज्ञेनं 4 अप्रतिम नगर बसवलेली आहेत. त्यातलं कुशांबानं जे बसवलं त्याला कौशांबी किंवा कोसम असं म्हणतात. त्यानंतर कुशनाभानं महोदय नावाचं नगर बसवलंय. धर्मारण्य नावाचं नगर अमृतरजस यांनी बसवलेलं आहे. आणि त्यानंतर वसूनं गिरिव्रज नावाचा प्रदेश बसवलाय आणि त्याला वसुमती असंही म्हणतात आणि ती ही भूमी आहे असं विश्वामित्र सांगतात. आणि त्यानंतर त्याला जोडून ते सांगतात की या इथं जी सोनभद्र नावाचा नद आहे ना तिला सोन नदी असं सुद्धा म्हणलेलं आहे. ती जी वाहत इथं आलेली आहे तर या नदीचा या परिसरात आल्यानंतर तिला सुमागधी असं नाव मिळालेलं आहे आणि तिच्या काठचा प्रदेश मगध म्हणून प्रख्यात झालेला आहे. म्हणजे आजचा बिहार बरं का. म्हणजे मी हे एवढं सगळं समजावं आणि तो सिद्धाश्रम होता की नाही तो म्हणे आजचा बक्सर. हे सगळं आपल्याला समजावं म्हणून हे इतकं विस्तृतपणाने मुद्दावून सांगितलं. तर त्याच्यातला मुख्य सांगायचा विषय असा आहे की या कुशनाभांची एक मोठी कहाणी त्यांनी सांगितलेली आहे विश्वामित्रांनी. की या कुशनाभानं तपश्चर्येनं घृताची नावाच्या अप्सरेपासून 100 कन्या प्राप्त झालेल्या. अतिशय सुंदर आहे. आणि त्या उद्यानातनं वगैरे विहार करत असताना तरुण झालेल्या होत्या. अप्सरेच्याच कन्या आहेत त्या आणि पुन्हा राजलक्षणाच्या युक्त पुरुषापासून झालेल्या. म्हणजे त्या कशा अप्रतिम असतील याचं वर्णन करणं आपल्याला काही शक्य नाही. त्याचा आपण अंदाज बांधावा. आणि वायूनं त्यांना घेतलं आणि वायू त्यांना म्हणायला लागला. म्हणजे पुराणातल्या या देवता ज्या आहेत ना त्यांच्या सगळ्या कथा काही त्यांचं आचरण आपण स्वीकाराव्या अशा नाहीत बरं का. ते बऱ्याच वेळा वाईटही वागलेले आहेत. तसं वाईट वर्तन हा वायू इथं करतोय आणि तो म्हणतो की या 100 सुंदर कन्यानो तुम्ही माझ्या पत्नी व्हा. पत्नी व्हा म्हणल्यानंतर त्या जे उत्तर देतात ना ते अलीकडच्या मुलीने ऐकलं पाहिजे की आम्ही आमच्या वडिलांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाही भले तुम्ही देवता असाल. त्यामुळं आमचा सर्व निर्णय हा आमच्या पित्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला जर आमच्याशी विवाह करायचा आहे तर तुम्ही आम्हाला विचारणं हे धर्माला धरून नाही. तुम्ही आमच्या वडिलांना जाऊन विचारा. त्यांनी जर आम्हाला तुम्हाला दिलं आम्ही आनंदानं तुमच्या बरोबर संसार करू. पण तो निर्णय वडील घेत. वायूला संताप आला की मी एवढा भारी असून या कन्यांनी सरळ सरळ मला बापाचं नाव सांगावं. आणि तो त्यांच्या अंगात शिरला आणि त्याने त्यांची अंग वेडी वाकडी केली. आता आपल्याला विज्ञानानुसार सुद्धा हे अनुभवायला येतं बरं का. आपल्याला इकडे इकडे दुखायला लागलं की असं आपण वेडेवाकडे चालायला लागतो आणि त्याचं कारण वात दोष असाच आयुर्वेदात सांगितला जातो की तो वात आत घुसला की तिथं आपल्याला दुखायला लागतं आणि डोक्यात जर घुसला तर आणि काय काय होतं तुम्हाला माहित आहे. याला वात झालाय म्हणतात. तर अशा रीतीनं या कन्या सगळ्या कुबड्या होऊन बसल्या की आणि त्या वडिलांकडे आल्या. वडील म्हटले अरे तुमची ही दशा कोणी केली अशी. त्यावेळेला वडिलांना त्यांनी सांगितलं की असं असं घडलं बाबा. आम्ही सांगितलं की आम्ही आमच्या पित्याच्या अधीन आहोत आणि त्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. तर वायूनं तरी आमच्याशी दुष्ट वर्तन केलंय. आम्ही धर्माला धरून वागलोय परंतु धर्माला सोडून वागलो. की त्याला वाईट जरूर वाटलं तर कन्यांच्या वागण्याचं खूप कौतुक वाटलं आणि त्यानं सांगितलं की तुमचा त्रास दूर करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन कन्यांनो. तुम्ही अप्रतिम धर्माला धरून वागलाय आणि क्षमाशील वागलाय. तुम्ही वायूला शाप वगैरे काही दिलेलं नाही. मला येऊन सांगितलं घडलेलं. आणि मग कुशनाभानं तपश्चर्या केली. तर त्यांचे त्यानंतर इकडे एक दुसरीकडे घटना अशी घडत होती की चुली नावाचे एक मोठे मुनी होते आणि त्या चुलींची उर्मिला पुत्री सोमदा नावाची गंधर्व कुमारी सेवा करत होती. तिच्या सेवेवर चुली मुनी संतुष्ट झाले आणि त्यांनी म्हणले की तुला काय पाहिजे ग सोमदे.
त्यावेळेला त्यांनी म्हटलं की मला तुमच्यासारखा ब्रह्मगुणाने युक्त पुत्र पाहिजे, म्हणून मी तुमची सेवा. मग चुली मुनींनी तिच्याशी विवाह केला आणि ब्रह्मदत्त नावाचा मुलगा झाला. आणि मग या कुशनाभाला जे कळलेलं आहे त्यानुसार त्यानं त्या ब्रह्मदत्ताला, तो कांपिल्य नावाच्या नगरीत राहत होता, आणि त्याला विनंती केली आणि या 100 कन्यांशी माझ्या लग्न कर म्हणून सांगितलं. आणि त्या ब्रह्मदत्तानं पण केलं त्या कुबड्या मुलींची. आणि आश्चर्याचा भाग, हा विवाह झाल्या झाल्या त्या पूर्ववत सुंदर झालेल्या. तर हे सगळं सांगायचं कारण काय, तर मी तुम्हाला भौगोलिक सगळी कारणं सांगत होतो. त्यात कान्यकुब्ज देश म्हणून जुन्या काळी तुम्ही ऐकलंय बघा, ज्याला अलीकडं कनोज म्हणतात, तो भाग कदाचित हा असावा असा काही जणांचा अंदाज आहे. खरं असं रामायणात स्पष्ट लिहिलं नाही. रामायणात ही कथा सांगितली आहे, आणि ही कथा मी इथं आपल्याला सांगायचं कारण असं आहे की या कन्यांचं लग्न झाल्यानंतर कुशनाभानं पुत्र व्हावा म्हणून तपश्चर्या केलेली आहे, आणि त्या तपश्चर्येनंतर त्याला गाधी नावाचा पुत्र झालेला आहे. आणि या गाधी नावाचा पुत्र म्हणजे प्रत्यक्ष विश्वामित्र. म्हणून ज्या वेळेला जात असताना राम त्या प्रदेशाविषयी विचारतो, त्यावेळेला फार कुशापासून कहाणी हे सांगायला लागतात. कोण? विश्वामित्र. आणि म्हणून त्यांना कौशिक असं म्हणलेलं आहे विश्वामित्रांना. योगायोगानं माझं गोत्र पण कौशिक आहे. तर कौशिक असा हा शब्द तो कुशांपासून आलेला आहे. ते विश्वामित्राला सुद्धा कौशिक म्हणलं जातं, कारण कुशाच्या वंशातला. आणि त्याबरोबर आणखी अशी गोष्ट घडलेली आहे की या गाधीना एक कन्या पण झाली आहे, तिचं नाव आहे सत्यवती. आणि ती रुचिक नावाच्या भृगु ऋषींच्या पुत्राला दिलेली आहे, भार्गवाला दिलेली आहे. रुचिक भार्गवांचं सत्यवतीशी लग्न झालेलं आहे. आणि ती सत्यवती अतिशय पुण्यमय अशी माझी बहीण होती असं सांगतात विश्वामित्र. त्या सत्यवती आणि रुचिकांचा पुत्र म्हणजे जमदग्नी, जमदग्नीचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांची एक वेगळी जन्म कहाणी महाभारतात आणि भागवतात दिली आहे. ती सांगत नाही, फक्त त्यातली सूचना सांगतो की या रुचिक भार्गवांनी चरू दिले, ते जसं यज्ञप्रसाद दिला होता की नाही, तसं आपल्या बायकोला पुत्र हवा आणि सासूला पण पुत्र हवाय कळल्यानंतर 2 चरू मंत्रून दिले. तर सासूला वाटलं की यानं बायकोला काहीतरी विशेष दिला असावा, म्हणून या रुचिकांच्या बायकोचं म्हणजे या सत्यवतीचं लक्ष नसताना तिनं दोन्ही बदलून ठेवली. आणि मग दोघींनी ते चरू भक्षण केल्यावर दोघी हे झाल्या, गर्भवती झाल्या. गर्भवती झाल्यानंतर चरू म्हणजे भात, तो मंत्रून दिला होता की तुम्हाला यांना गादीनं पण पुत्र पाहिजे होता. आणि मग त्या पद्धतीनं या असे मंत्रून ते बदलल्यानंतर ते रुचिक भार्गवांच्या लक्षात आलं कालांतराने. आणि ते म्हणले तुझ्या आईनं काहीतरी गडबड केली. मग ती म्हणली त्यानं काय होणार आहे, त्यानं नाही, अगं तुला ब्रह्मत्वाची आवड आहे म्हणून तू माझ्याशी लग्न केलंयस राजकुमारी असून, तर तुला ब्राह्मण गुणाचा मुलगा व्हावा म्हणून मी तो मंत्र दिला होता. आणि तिला हा राजवंशासाठी पुत्र पाहिजे होता म्हणून मी क्षत्रिय गुणाचा दिला. तर तिनं बदला बदली केली, त्यामुळे तुला आता क्षत्रिय गुणाचा आणि संहारक पुत्र होईल, आणि तिला मात्र ब्राह्मण गुणाचा पुत्र होणार आहे. आता हे उलट सुलट होऊन बसलं. मग तिनं विनंती केली की ना, तुम्हाला खरंच आवड नाही हो त्या हिंसेची, तुम्ही मला काहीतरी बदल करून द्या. मग त्यावेळेला रुचिक भार्गवानी स्वसामर्थ्यावर सांगितलं मी एक जन्म पुढे ढकलू शकतो. म्हणून तिला पहिला पुत्र जो झाला तो जमदग्नी झाला, जो तपस्वी झाला, ब्राह्मण झाला तिला हवा तसा. पण त्यांचा पुत्र परशुराम मात्र संहारक झाला, ते एक जन्म पुढे गेले. आणि विश्वामित्र गाधीराजाला पुत्र झाले, राजर्षी झाले, राजा म्हणून त्यांनी राज्य केलंय, अनेक पुत्र निर्माण केलेत. पण शेवटी त्यांना ओढ ब्राह्मण होण्याचीच राहिलेली आहे, आणि त्याकरता त्यांनी तपश्चर्या केलेली आहे पुढे जाऊन. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय हे सगळं कसं गुणात्मक आहे हे लक्षात येण्याच्या दृष्टीने ही कहाणी फार महत्वाची आहे. की अलीकडं या बाबतीत आपल्यात भांडणं लावण्याकरता या गोष्टीचा उपयोग फार केला जातो. तर सर्वांनी या कथा जर समजून घेतल्या, मुळात न वाचल्या, तर याची सूत्र आपल्याला कळू शकतात. म्हणून हे थोडं विस्तृत सांगितलं. तर विश्वामित्र मोठ्या कौतुकानं आपल्या बहिणीविषयी बोलतात, त्यांची खूप लाडकी एक बहीण आणि अतिशय पुण्य पावन होती, म्हणजे तिला अशाच गोष्टींची आवड होती. आणि त्यामुळं तिनं तिचं नंतर सदैव स्वर्गाला गेलेली. तुकाराम महाराज सदैव स्वर्गाला गेले असं आपण ऐकतो, पण रामायणात सुद्धा आपल्याला 2-4 माणसं अशी भेटतात की सदैव वैकुंठाला स्वर्गाला गेलेली आहेत. तशी ही सत्यवती गेली म्हणले. आणि नंतर भगवंताच्या आज्ञेनं जनांची सेवा करण्याकरता कौशिकी नदी म्हणून अवतरली. आणि तिच्या काठीच मी एरवी राहतो. मी फक्त सिद्धी मिळवण्याकरता सिद्धाश्रमात येऊन राहिलो होतो. मी एरवी तिथं राहत नाही म्हणले, कारण मला माझ्या भगिनीचा सहवास खूप आवडतो. त्यामुळे मी कौशिकी नदीच्या काठी नेहमी राहतो असं विश्वामित्र सांगतात. आणि तिथनंही माणसं पुढे निघतात. आणि त्यावेळेला तो शोणभद्र नावाचा जो नद आहे तो आडवा येतो. आणि तो शोणभद्र नावाचा नद आडवा आल्यानंतर
रामचंद्र विचारतात की अहो आता हा प्रचंड आहे की, आणि आता तर बरोबर नाव नाही, ही सगळी वनातनं चालली आहे. मग आता तो ओलांडायचा कसा? त्यावेळेला आपण जसं म्हणतो की नाही, माहितगार लहान मुलं, चल रे तू माझ्याबरोबर, तुला समजतंय काय ते. असा विश्वामित्रांचा श्लोक आहे. चल रे तू माझ्याबरोबर, आम्हाला ऋषींचे मार्ग माहित असतात, तुला नेतो बरोबर पलीकडे पडून. आणि मग दूर अंतरावर तो नद, शोणभद्र नदी, ती नद तो ओलांडला जातो. आणि त्यानंतर पुन्हा ही मंडळी गंगेच्या काठी आलेली आहे. आणि पुन्हा विश्वामित्र त्यांना गंगा कशी निर्माण झाली याची कथा सांगायला लागतात. मी सांगितलं ना, एका मागून एक अशा कथा आहेत इथनं जात असताना, की त्यातल्या कुठल्या सांगाव्यात, कुठल्या टाळाव्यात, हे मला समजेना असं होतं. पण विश्वामित्र आपल्या बरोबर खूप वेळ आहेत, म्हणून त्यांच्या वंशाची कथा म्हणून मी आधीची सांगितली. आता ही कथा थेट रामाच्या वंशाला जाऊन भिडते, त्यामुळे मला इथेही थोडा वेळ रेंगाळणं अतिशय गरजेचं आहे. आणि असं सांगण्यात आलेलं आहे की हिमवान पर्वताचं लग्न मेरू पर्वताची कन्या मैना हिच्याशी झालेली आहे. मेना मेना मैना नाही. तिच्याशी झाल्यानंतर तिला 2 पुत्री झालेल्या आहेत, आणि त्यातली थोरली गंगा आणि धाकटी उमा म्हणजे पार्वती. आपल्याला फक्त पार्वती हिमालयाची कन्या आहे इथपर्यंत माहित आहे, पण गंगा ही त्यांची थोरली कन्या आहे. आणि गंगेला देवतांनी मागितलं म्हणून ती स्वर्गात निघून गेली, त्यांनी देवतांना देऊन टाकलं. आणि उमेचं लग्न हे महादेवांशी झालेलं आहे. आणि यानंतर एक जबरदस्त कथा येते की शिवपार्वती यांचा विवाह झाल्यानंतर शिवपार्वती हे पुत्रप्राप्तीसाठी रतिक्रीडेत रममाण होतात. आणि त्यांची रतिक्रीडा प्रचंड खूप काळ चाललेली असते. आणि त्यावेळेला सर्व देवतांना काळजी वाटायला लागते की हे महादेवाचं वीर्य इतका काळ क्रीडा केल्यानंतर त्यातनं जो पुत्र निर्माण होईल, त्याचं तेज या जगात कोणी सहनच करू शकणार नाही, म्हणून ह्यांना थांबवलं पाहिजे. असा एक विचार सगळ्या देवतांच्यात होतो. आणि ते जो उमा पार्वती आहे, म्हणजे शंकर आणि पार्वतीचा तो जो काही प्रणय आहे, तो थांबवतात. म्हणजे त्यांना जाऊन डिस्टर्ब करतात, अलीकडच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर. आणि डिस्टर्ब केल्यानंतर पार्वती खूप संतापते. आणि संतापल्यानंतर ती शाप देते की देवतांनो, मला पुत्र पाहिजे होता, तुम्ही अडवलं, त्यामुळे तुम्हाला कोणालाही पुत्र होणार नाही. म्हणून देवतांना कधी पुत्र नाही येत. आणि पृथ्वी, तू पण त्यांच्यात सामील होतीस. त्यामुळे तुझं रूप एकसारखं कधीही राहणार नाही, आणि तू अनेकांची पत्नी होशील. म्हणून अनेक राजे, राजाला भूपती म्हणतात, ते अनेक राजे तिचे नवरे आहेत. त्यामुळे तुला एक पती कधी राहणार नाही, तुझा पती कायम बदलला जाईल असं सांगते. आणि तुलाही कधी पुत्र होणार नाही म्हणते, पण बहुधा त्या शापाचं निवारण झालेलं असावं. कारण आपण अलीकडे भूमीला मातृभूमी असं म्हणतो, त्यामुळे तो शाप कदाचित पार्वतीचा तिनं उशाप या स्वरूपात मागे घेतलेला असावा. पण असं आपल्याकडे जे सांगण्यात आलंय ते या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही सुरत क्रीडा थांबवली, इथं मला थोडा काळ रेंगाळायचंय. ते अशासाठी की या सगळ्या गोष्टी सावरकरांनी लहान वयात वाचल्या. लहान वयात वाचल्या ते म्हणजे कसं? आता मी एवढा मोठा झालोय, मी आता वाचले, मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला. त्यावेळेला वाचल्या ते म्हणजे कसं? तर सावरकर ज्यावेळेला परदेशात निघाले ते 1906 साली, त्यावेळेला त्यांचं वय होतं 23 वर्षाचं. आणि त्यांनी जहाजात न जाताना तारकांना पाहून एक कविता लिहिली. आणि ती कविता लिहित असताना त्यांनी तारकांकडे बघून अनेक अप्रतिम उपमा सांगितलेल्या आहेत. सगळ्या ऐकण्यासारख्या, सगळ्या ऐकण्यासारख्या. त्यातला काहींचा उल्लेख येणारच आहे आपल्याला बोलता बोलता. त्यातल्या पहिल्या उपमेत ते म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा पार्श्वभूमी सांगतात की ज्योतिषी यांना जळके ग्रह वगैरे असं काहीतरी म्हणतात, दगड वगैरे त्याच्यावर विस्फोट होत असतात वगैरे. आणि शास्त्रज्ञ ते दुर्बीण लावून बघतात, तर त्यांची ती भिंग फुटू देत, हे फुटू देत, त्यांना माहित नाही हे कोण आहे. आता ही कल्पनाच आहे ना. आधी शास्त्रातनं ते काय आहे माहित आहे, सावरकरांनी सांगितलंय. खरं त्यांना आता कल्पनेत जायचंय, त्यामुळे त्यांची भिंग फुटू देत म्हणले, ते सगळं जाऊ दे तिकडे. तुम्हाला मी सांगतो म्हणले हे काय. आणि ते ओळीनं उत्तम कल्पना सांगायला लागतात. इंग्लंडला निघालेत बरं का ते. पुढं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे येताना. पण जाताना त्यांची मनस्थिती बघायला ही कविता फार अप्रतिम आहे. 23 वर्षाच्या मुलाने लिहिलेली आहे. आपण सावरकरांनी लिहिली आहे म्हणलं की काहीतरी प्रौढ मोठ्या माणसाने लिहिल्यागत वाटतं. पण हा 23 वर्षाचा तरुण आहे. आणि हा ही कविता लिहितोय. आज 23व्या वर्षी कशा पद्धतीची कविता आपल्याला सुचते याचा तुम्ही विचार करा. आणि या कवितेकडे लक्ष द्या. आणि त्यावेळेला तो म्हणतो की अरे हे तारकांना पाहून हे ज्योतिषी फसलेत म्हणले, सगळे वैज्ञानिक फसलेत. अरे हे कोण आहेत माहितीये का तुम्हाला?
समुद्र मंथन ज्या वेळेला झालं तर त्यावेळेला अमृताचा कलश आलेला होता आणि तो अमृताचा कलश देव दानवांच्या भांडणात हिंकाळला. त्यावेळेला त्यातले जे बिंदू उडाले ते तारका बनून राहिलेत आणि त्याला पाहून ज्योतिषी फसलेत. पुढची कल्पना ते सांगतात की महादेव पार्वतीची सुरस क्रीडा चाललेली होती आणि देवानी जाऊन ती थांबवली. त्यावेळेला त्यांच्या दारावर कदाचित टकटक झाली असेल, हा शब्द माझा आहे, पण ते देव ज्या वेळेला तिथं आलेले आहेत त्यावेळेला पार्वतीनं घाबरून आपला शालू सावरलाय आणि तो सावरत असताना तिच्या गळ्यातली मौक्तिक माळा ज्या वेळेला तुटली आहे त्यावेळेला ते मोती टप 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 सगळीकडे विखुरलेले आहेत आणि ते म्हणजे या चांदण्या आहेत. त्याला पाहून ज्योतिषी बसलेत. अशा अप्रतिम उपमा देता देता शेवटी म्हणतात की हे चांदीच्या वरखानं मढवलेले इतिहासाचे खंड आहेत, म्हणले हे काढून वाचा. आणि त्याकरताच तुम्ही मंडळींनी ही व्याख्यान मला ठेवले की मूळ ग्रंथ सगळ्यांनी बघितला जावा. तर अशा रीतीच्या सुरत कथेचा म्हणजे क्रीडेचा हा सगळा उल्लेख सावरकरांच्या कवितेत येतो, म्हणजे त्यांनी ते वाचलेलं असतं. देवदानव संघर्ष अमृत मंथन हे त्यांच्या उल्लेखात येतं, म्हणजे त्यांनी ते वाचलेलं असतं. लक्षात घ्या, 23 वर्षाच्या आत हे सगळं वाचून तो माणूस देशावर विचार करतोय, म्हणजे त्याचा विचार किती प्रगल्भ असेल याच्या दृष्टीनं तुम्ही निश्चित अंदाज बांधायला हरकत नाही. तर पुढं शंकराचं हे जे वीर्य असतं ते अग्नी धारण करून त्याला गंगेत ठेवतात, गंगा ते हिमालयात ठेवते, त्यातनं स्कंदाचा जन्म होतो, ज्याला 6 कृत्तिका पोचतात म्हणून त्याला कार्तिकीय असं म्हणलेलं आहे. हा शंकराचा थोरला मुलगा हा असा झालेला आहे. तर हे सांगण्यात पुढं काय होतं की विश्वामित्र हे सांगत सांगत जात असताना पुढं आणखी एक कथा चालू करतात. ते म्हणतात हे सगळं घडलेली ही जी भूमी आहे ती हिमालयाची भूमी आहे आणि रामा तुला माहित आहे का रे, तुमच्या त्या अयोध्येचा राजा कोण होता? म्हणून सगर राजाची कथा सांगायला. आता सगर राजाचं सगराचं नावच असं आहे की त्याच्या आईला सवतीनं विष खायला घातलं होतं. ते विष म्हणजे गर. त्या गरासहित हा पैदा झाला म्हणून सगर. त्याचं विदर्भ कन्या केशिनीशी लग्न झालं आणि मग दुसरं लग्नही झालं. ते कश्यप कन्या सुमतीशी झालं. ती सुमती गरुडाची बहीण बरं का. म्हणजे यातलं पुन्हा पक्षी आणि माणूस साहचर्य बघा. ती गरुड पक्षी आहे आणि सुमती ही स्त्री आहे आणि ती कश्यप कन्या अर्थात कश्यपांपासूनच सगळी सृष्टी निर्माण झाली. त्यामुळे सर्पही त्यांच्यापासून निर्माण झाले, दानव त्यांच्यापासून निर्माण झाले, देव त्यांच्यापासून निर्माण. त्यामुळं हे बहीण भाऊच आहेत सगळे. आणि त्या पद्धतीनं या सुमतीशी लग्न झाल्यानंतर त्यांना जी अपत्य प्राप्त झालेली आहे ती भृगूंच्या आशीर्वादानं प्राप्त झालेली आहे आणि हिच्याकडे लक्ष देण्यासारखं आहे, कारण हे सगळे रामाचे पूर्वज आहेत. तर यात विदर्भ कन्या केशिनीपासून म्हणजे जेव्हा भृगू प्रसन्न झाले त्यावेळेला या 2 स्त्रिया होत्या आणि त्यांच्यासमोर त्यांनी एक प्रश्न टाकला आणि ते म्हणाले की हे बघा, एकीला एकच मुलगा होईल जिचा नावानं वंश चालेल म्हणजे त्या मुलाकडे, आणि एकीला 60,000 पुत्र. कुणाला किती पाहिजेत? केशिनीनं पटकन सांगितलं मला एकच पाहिजे. साहजिकच गरुडाची बहीण जी सुमती होती 60,000 पुत्र तिच्या वाट्याला आले. आता अशी कोडी घालतात बरं का, म्हणजे शंकराचार्यांच्या जन्माच्या वेळेला शिवाची आराधना केल्यानंतर शिव ज्या वेळेला प्रसन्न झाले त्यावेळेला त्यांनी शंकराचार्यांच्या वडिलांना कोडं घातलेलं आहे की तुम्हाला दीर्घायू पुत्र पाहिजे असेल तर निर्बुद्ध होईल आणि तुम्हाला बुद्धिमान पुत्र पाहिजे असेल तर अल्पायुषी होईल. काय पाहिजे नाही? अवघड आहे नाही? त्यांच्या वडिलांनी म्हणलं दगड चिरंजीव असतात, मला दगड नको, अल्पायू असला तरी बुद्धिमान पाहिजे. आणि मग शिवानी स्वतःच अवतार घेतला आणि शंकराचार्य निर्माण झाले. अशा त्या कथा आहेत. त्या दर वेळेला असा जो प्रश्न आहे तो सोडवणं फार महत्वाचं असतं. आणि केशिनीनं जो निर्णय घेतला त्यात तिचा जो मुलगा झालाय तो असमंजस त्याचं नाव आहे. असमंजसपणा दाखवला आपण म्हणतो की नाही, ते त्याचं नाव आहे. कदाचित हिनं पटकन मला अमुक पाहिजे म्हणून सांगितलं, तोच असमंजसपणा तिच्या पोटी जन्माला आलेला असा. आणि हा असमंजस शहाणा नाहीये बरं का. हा वेशी बाहेर वगैरे असा जाऊन बसायचा आणि लहान मुलं कोण सापडायची की नाही त्यांना उचलून नदीत बिदीत टाकायचं. अतिशय क्रौर्यानं वागायचं. म्हणून त्याला राजानं राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. त्याचं लग्न वगैरे झालं तरी तो विचित्र वागायचा. आणि या असमंजसाचा पुत्र अंशुमान म्हणून राहिला. अंशुमानाचा पुत्र दिलीप आणि दिलीपाचा पुत्र भगीरथ, असा तो वंश पुढे चाललेला आहे. तर यातला सांगायचा भाग असा की त्या सुमतीला 60,000 पुत्र झाले म्हणजे कसे, तर तिच्या पोटातनं एक पिशवी बाहेर पडली, त्यात तुंबी असा उल्लेख केलेला म्हणजे भोपळ्यासारखी. आणि त्या भोपळ्यातनं छोटे 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 हे अनेक जीव निर्माण झाले आणि ते
तुपाच्या घड्यातनं ठेवून वाढवण्यात आले तासीतकडनं. टेस्ट ट्यूब बेबी वाढवतात की नाही बाजूला, तो असा छोटासा जीव घेऊन, तसे हे 60,000. आणि या 60,000 पुत्रांची वाढ झाल्यानंतर पुढं सगरानी अश्वमेध यज्ञ करायचा म्हणून घोडा सोडले. आणि कुणी पुण्यवान कृत्य करायला लागलं की पहिली भीती कायम इंद्राला वाटते. आणि स्वतःचं राज्य जाणार की काय या भीतीनं इंद्र काहीतरी विघ्न आणत असतो. तपश्चर्येत विघ्न आणतो, यज्ञात विघ्न आणतो. तसा हा इंद्र यांचा घोडा पळवून नेतो. पण पळवून नेतो तर नेतो आणि पाताळात रसातळात कपिल मुनी साधना करत असतात. कपिल मुनी हे विष्णूंचे अवतार आहेत, ज्यांनी सांख्यशास्त्र सांगितलं. ते बिचारे ध्यानस्थ आहेत, त्यांच्या मागे लपवून ठेवून आणि पुन्हा निघून जातात. किती कारस्थानी आहे बघा. तर अशा पद्धतीचा हा इंद्र आहे आणि याला मात्र देवानी सातत्यानं मदत केली आहे. का ते आपल्याला समजत नाही. पण बऱ्याच वेळा तो धर्मरक्षणासाठी सुद्धा समोर येत असतो असं आपल्याला दिसतं. आणि या पद्धतीनं किंवा त्याला काहीतरी घडवायचं असतं. हे रामाच्या जन्माच्या वेळेला काहीतरी घडवायचंय ना, तशा या सगळ्या घटना आहेत. आणि मग तो घोडा पळवून नेल्यानंतर त्या तिथं 60,000 पुत्रांना सगर आज्ञा देतात की जावा तो घोडा हुडकून आणा. सगर सर्वत्र सगर पुत्र हिंडतात, फार पृथ्वी सगळी खंगाळून काढतात. मिळत नाही, मिळत नाही म्हणून परत आल्यावर सगर पुन्हा संतापतात. कसले पुत्र तुम्ही माझे, जा पाताळात हुडका. आणि ही मंडळी खोदत खोदत जायला लागतात आणि खोदत खोदत पाताळात जाताना त्यांना म्हणजे इतक्या खोल जातात की पृथ्वी 4 दिग्गजांनी धारण केली असं सांगितलं. दिग्गज, गज म्हणजे हत्ती. तर 4 दिशांना 4 हत्ती आहेत, त्यांनी पृथ्वी धारण केली आहे. आणि त्यांनी जर डोकं हलवलं तर भूकंप होतो. म्हणजे जसं शेषनागावर पृथ्वी आहे म्हणून सांगितलंय, तसं दिग्गजांनी सुद्धा धारण केली आहे म्हणून सांगितलंय. लोकांनी त्यांचे त्यांचे तर्क लावलेले आहेत. तर त्यांना पूर्व दिशेला विरूपाक्ष नावाचा दिग्गज दिसतो, त्याला ओलांडून जातात. दक्षिणेला महापद्म नावाचा दिग्गज दिसतो. नंतर सौमनस नावाचा पश्चिमेला दिसतो आणि श्वेतभद्र नावाचा उत्तरेला दिसतो. तर या सगळ्या दिग्गजांना प्रदक्षिणा घालून ते हुडकत 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 जातात आणि त्यांना त्या रसातळात कपिल मुनींच्या मागे लपलेला घोडा दिसतो. ही सगळी जी आहे टोळी ती संतापती की आम्हाला एवढा ताप झाला, बापान पुन्हा पाठवलं आणि ह्यानं या गोसावड्यानं ठेवलाय हो माग. संताप येतो आणि ते कपिल मुनींनाच काय तर करायचं म्हणून अंगावर जायला लागतं. तर कपिल मुनींना त्याचा अंदाज येतो आणि ते तत्काळ शाप देतात. तर त्यांच्या प्रभावाने 60,000 पुत्र तिथं राख होऊन पडतात. इकडं सगराला समजत नाही काय झालं, ते येत नाही आहेत परत म्हणल्यानंतर सगर हा जो आता असमंजस आहे त्याला तर त्यांनी राज्याच्या बाहेर काढलं. त्याचा पुत्र अंशुमान, ज्याचं नाव मगाशी तुम्हाला सांगितलं, तो चांगला आहे, व्यवस्थित आहे, गोड बोलणार आहे, धर्मानं वागणार आहे. त्या अंशुमनाला सांगतात, अंशुमना तू जाऊन बघून ये रे, तुझे सगळे काका कुठे गेले सगळे. आणि त्यावेळेला तो अंशुमान सगळीकडे हुडकत जातो. त्यांनी खोदलेल्या मार्गाने जातो. खोदलेल्या मार्गाने गेल्यानंतर हे 60,000 ढिगारे त्याला दिसतात, कपिल मुनी दिसतात. त्यावेळेला त्या दिग्गजांना सुद्धा तो भेटतो. दिग्गजांना अगदी मनपूर्वक त्यांची चौकशी वगैरे करतो. त्यावेळेला दिग्गज खुश होतात आणि ते म्हणतात तुझं कार्य यशस्वी होईल. आणि कपिलानाही जाऊन मुनी आहेत म्हणल्यानंतर शरण जातो. तिथे घोडाही दिसतो. घोडा दिसल्यानंतर आता म्हणतो या काकांचं फार वाईट झालं, धाय मोकलून रडतो आणि यांना आता जलांजली कशी द्यावी, इथं तर कुठंच पाणी दिसत नाही. म्हणून बघत असतो तेवढ्यात गरुड तिथे, गरुड मामा आहेत ना सुमतीचे भाऊ, ते सांगतात की यांना जलांजली द्यायची असेल तर स्वर्गातली गंगा आणली तरच यांना स्वर्ग मिळणार आहे, नाहीतर नाही. मग घोडा घेऊन परत येतात, सगराला सगळं सांगतात. सगरांना खूप वाईट वाटतं, पण सगर तो यज्ञ पूर्ण करतात आणि नंतर या अंशुमनाला राज्य देऊन वनात निघून जातात पूर्वीच्या पद्धतीनं. गुरुजी म्हणतात की पूर्वीचे सगळे राजे वयात आलेल्या मुलाला राज्याभिषेक करून वनात निघून जायचे. असे नळ्या खुपसून नाका तोंडात दवाखान्यात पडायची आपल्याकडे प्रथा नव्हती म्हणजे. आणि वनात निघून गेलं की त्यांच्याकडे बघायचं नाही, त्यांनी जीवन तिकडच संपायचं. अशीच प्रथा होती आपल्याकडे. त्यालाच संन्यास म्हणायचे. आणि असे सगर निघून जातात. मग अंशुमान राज्य करतो, त्याला ती गंगा कशी आणावी कळत नाही. तोही तपश्चर्येला निघून जातो. त्याचा पुत्र दिलीप राजा होतो, तो हजारो वर्ष राज्य करतो, त्यालाही गंगा कशी आणायची कळत नाही. आणि तो भगीरथ नावाच्या पुत्राला राज्य देऊन जातो. आणि भगीरथालाही वाटतं की आपल्यालाही वंशज हवा, वंश चालला पाहिजे. पण तो म्हणतो नाही, मी आधी गंगेला आणेन मग बघतो काय करायचं ते. कारण ते पूर्वज माझे तळमळत आहे. आणि तो प्राथमिकता आयुष्याची बदलल्यानंतर त्याच्या तपश्चर्येला यश. गोकर्ण क्षेत्रात नुसते हात वर करून तो प्रचंड तप करतो.
शेवटी ब्रह्मा प्रसन्न होतात आणि गंगेला आज्ञा देतात की चल गंगे. त्यावेळेला गंगा मनाविरुद्ध खाली येणार होती. स्वर्ग जिला मिळालाय तिला खाली यायचंय. मग ते सांगतात की सरळ नाही येणार, म्हणजे तू महादेवांना तयार कर, त्यांनी तिला धारण केलं पाहिजे, त्याशिवाय गंगा ही खाली पृथ्वी सहन करू शकणार नाही. तो असा लोंढा समजा जर पृथ्वीवर पडला तर उलटी पालटी होईल नाही. एखादा चेंडू हवेत असला आणि तुम्ही त्यावर धाडकन बादलीवर पाणी टाकून बघा की त्या चेंडूचं काय होतं ते तुमच्या लक्षात येईल काय होतं. तर त्यामुळं महादेवाला तयार करा की तो तिला धारण करेल. म्हणल्यावर हा पुन्हा तपश्चर्या करतो वगैरे. महादेव प्रसन्न होतात. महादेवानं विनंती करतो. महादेव तिला जटेत धरायला बघतात. त्यावेळेला गंगेचा नाईलाज होतो आणि ती प्रचंड वेगानं कोसळते. यांना फार बुडवतेच बुडवते. तर त्यावेळेला महादेवाच्या जटेवर आल्यावर महादेवाचं सामर्थ्य इतकं आहे की ती अशी जोरात कोसळते म्हणल्यावर तिचा विचार काय महादेवानं कळतो. ते सामर्थ्य जागृत करतात. थांब तुला गुप्तच करतो. आणि तिच्या जटेत पडून ती गुप्त व्हायला कुठनं बाहेरच पडत नाही. शेवटी भगीरथ पुन्हा विनंती करतात, अहो माझ्यासाठी. आणि मग तिला बिंदू सरोवरात महादेव सोडतात आणि 7 धारांनी ती व्हायला लागते. त्यातल्या 3 धारा या पूर्वेकडे जातात, त्या लादिनी, पावनी, नलिनी नावाच्या आहेत. 3 धारा पश्चिमेला जातात, त्या सुचक्षु, सीता. सीता नाव पहिल्यांदा येतं बरं का रामायणात तिथं. ते गंगेच्या एका धारेचं नाव आहे. सुचक्षु, सीता आणि सिंधू या पश्चिमेला जातात. काल पंतप्रधानांनी सिंधूचं दर्शन घेतलंय आणि आता शत्रूच्या ताब्यातली सिंधू मुक्त करायची आहे हे आठवण काढण्याकरता थांबलो. आज बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंची आठवण काढलेली आहे, शिवा काशीदांची आठवण काढलेली आहे. हे कार्य झालं पाहिजे. रामाला सगळ्यांनी प्रार्थना करा, सिंधू मुक्त झाली पाहिजे. सावरकरांची आठवण काढली आहे, त्यांनी सांगितलं सिंधू विना हिंदू अशक्य. काल पंतप्रधानांनी पूजन केलंय, ती सिंधू अशी निर्माण झाली आणि ती सिंधू आहे पश्चिमेला. आणि 7वी धारा मात्र भगीरथाच्या मागणं निघाली, ती भागीरथी. भगीरथ रथ घेऊन तिकडे निघाले, त्यांच्या मागणं ती निघाली, रसातळात गेली आणि त्या 60,000 चिता सगळ्या त्यांना वेढलं, तिनं पावन करून टाकलं आणि ते 60,000 आत्मे ते स्वर्गस्थ झालेले आहेत आणि भगीरथांचं कार्य पूर्ण झालेलं आहे. याला म्हणून मग शब्द पडला भगीरथ प्रयत्न. किती करायला लागतात बघितलं की नाही. त्या ब्रह्मदेवांना प्रसन्न करायचंय, शंकराला प्रसन्न करायचंय, पुन्हा शंकराला प्रसन्न करायचंय जटेतनं सोड म्हणून, आणि मग त्या गंगेला घेऊन जायचंय. म्हणजे केवढे मोठे प्रयत्न आहेत मला सांगा बरं. आणि या भगीरथांनी हे प्रयत्न केले आणि त्यावेळेला त्यातनं ती गंगा जी गेली ती तिन्ही मार्गाने गेलेली आहे आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी म्हणतात. की ती स्वर्गलोकातही वाहिली, मर्त्य लोकातही वाहिली आणि पाताळातही वाहिली, म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हणतात. आणि असं विश्वामित्रांबरोबर बोलत बोलत जात असताना राम म्हणतात, अहो ऋषीवर, तुमच्या या कथा ऐकत असताना आम्हाला संपूर्ण रात्र क्षणागत वाटते. काय सांगायचं तुम्हाला. आणि त्यातली गोडीच संपत नाहीये म्हणतात आमची. विश्वामित्र हसतात आणि त्यांचा प्रवास पुढे चालू होतो. तर हा सगळा एवढा वंश का सांगितला, तर या भगीरथाच्या वंशातच पुढचे राजे जन्माला आले आणि त्यातच प्रभू रामचंद्र जन्माला आले. ते सगळ्याचेच वंशज आहेत. आणि या पुत्रांनी खोदलेली जी भूमी आहे ना, ती पाण्यानं भरली, तिला सागर असं म्हणतात. म्हणून तो सगळा समुद्र निर्माण झाला, तो सगराच्या वंशजांनी निर्माण केला, म्हणून त्याला सागर म्हणतात. सगराचे जे वंशज ते सागर. त्यामुळे हे सगळे असं ते सागर निर्माण झालेलं आहे. आणि इथनं पुढं ते एका गंगा ओलांडल्यानंतर त्यांना एक नगरी दिसायला लागते. रामचंद्र विचारतात की गुरुदेव ही नगरी कुठली हो. पुन्हा एकदा कहाणी यायला लागते आणि ते म्हणतात ही विशाला नावाची नगरी आहे आणि त्याचा राजवंश ते पुन्हा सांगतात. आणि त्यावेळेला समुद्र मंथनाची कथा सांगतात. की समुद्र, आता ती विशेष सगळ्यांना माहित आहे की देव आणि दानवांनी दोघांनी एकत्र येऊन एक प्रोजेक्ट केलाय, तो म्हणजे समुद्र मंथन. नाहीतर एरवी देव आणि दानवांचा संघर्षच असतो. पण समुद्र मंथनातनं काय काय मिळतंय बघूया म्हणून तो समुद्र मंथनाचा सगळा प्रकल्प ते राबवतात. आणि तो जो वासुकी नावाचा नाग आहे त्याची ती रवी हे करतात दोरी, आणि मेरू पर्वताची रवी करतात आणि समुद्र उसळायला लागतात. तोंडाकडे राक्षस, शेपटीकडे देव. हे नेहमी राक्षसी वृत्तीचं लक्षण आहे. भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागायला ज्यावेळेला अर्जुन आणि दुर्योधन जातात, त्यावेळेला दुर्योधन आधी जातो आणि श्रीकृष्ण झोपलेले असतात. तर दुर्योधन तोंडाकडे बसतो कारण ते सन्मानाचं आहे. अर्जुन पायाशी बसतो. गंमत अशी होते की कृष्ण जागे होऊन ज्या वेळेला उठतात त्यावेळेला त्यांना पायाशी अर्जुन दिसतो पहिल्यांदा. त्यामुळे तुला काय पाहिजे आधी विचारतात. मग दुर्योधनाचा नंबर.
म्हणजे शेवटी जायचं कुठं हे कळलं पाहिजे हो. आसुरी वृत्ती नाही आणि तशी राक्षसांची इथं फजिती झालेली आहे. ती घुसळाघुसळी चालू झाल्यानंतर तो साप आहे त्रस्त झालेला आहे आणि त्याच्या तोंडातनं जे विष येते ते सगळं यानं सहन करायला लागलं. आणि त्या विषानं त्याचं सगळं आत एकत्रीकरण झालं घुसळून. आणि लोण्याचा गोळा यावा तसं ते हलाहल बाहेर आलं. विष्णू उभारले ते महादेव उभारले. तुम्ही महादेव म्हणले, तुम्ही मोठे हे तुमचं. तुमचा अग्रपूजेचा मान, त्यामुळे पहिलं जे प्रॉडक्ट आलंय ते तुम्ही घ्यायचं. महादेव हसले, कारण ह्या योजना या मोठ्या माणसांची बोलणी येतो, त्याला आपले अर्थ लावून काय करतात. त्यामुळं महादेवाने ते गळ्यात धारण केलं आणि तो पर्वत धसायला लागला. त्यावेळेस विष्णूंवर त्याच्या पुढचं काम आलेलं आहे, म्हणून त्यांनी ते त्यांच्याकडे दिलं. विष्णू कासव बनून त्याच्या खाली गेले, तर स्वतःच्या पाठीवर तो पर्वत धरले. त्यांच्या अंगावरती घुसळून. कल्पना करा. याच्यावर एक प्रवचनकार गोडबोले शास्त्री म्हणून फार छान बोलले, की पाठीवर हे रवीसारखा मेरू पर्वत घुसळला जातोय भगवंताच्या. तेव्हा त्याला कुणीतरी अशी रगडून दिली आहे, खाजवून दिली आहे, अशी पाठीला जरा गुदगुल्या, जरा बरं वाटते आज खूप वर्षांनी. कोणतरी चांगला मसाज केला. हो, या जगन्निर्मात्याचा मसाज आहे. तो मेरू पर्वत रवी घुसळल्यागतच झाला पाहिजे नाही. आणि त्याला जेव्हा कौसल्या मांडीवर घेऊन म्हणते, सावळाचं रामचंद्र माझ्या मांडीवर खेळे. तुम्ही कल्पना करा, त्या कौसल्यानं त्याच भगवंताला जेव्हा अंजारले, गोंजारले, त्याला गुदगुल्या केल्या, त्याच्या पाठीला तेल लावले, या दोन्हीची कल्पना करा की कशी. मेरू पर्वत पाठीवर फिरतोय त्यांच्या. आणि त्यातनं पुन्हा मग पुढची सगळी अमृत, लक्ष्मी, लग्नातली मंगलाष्टक आठवा, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात वगैरे, ही सगळी ती समुद्र मंथनातनं आलेली ती रत्न आहेत सगळी. आणि ही सगळी रत्न आली आणि त्यातनं मग पुढं अप्सरा आलेल्या आहेत. तर अप्सरा हे नाव कसं पडलं, तर आप म्हणजे पाणी, त्याच्यातनं ज्या वर आल्या त्या अप्सरा, त्या 60 करोड वगैरे आहेत म्हणजे संख्या. अप्सरा पाण्यातनं आल्या आणि आप आल्यावर कवर इंग्रजीत. आणि त्यामुळं त्या सगळ्या अप्सरा आहेत. त्यांच्याशी विवाह कोणी केला नाही, लक्ष्मीशी विवाह भगवंतांनी केला, हे सगळं आपल्याला माहित आहे. आणि त्यानंतर मग अमृतावरण पुन्हा देव दानव हा नेहमीचा झगडा चालू झाला. तो एकत्रित प्रोजेक्ट त्यांचा मोडला आणि त्यानंतर देवानी अमृत मिळवलेलं असल्या कारणानं दानवांचा पराभव केला. दितीचे सगळे पुत्र जे आहेत दैत्य ते मारले गेले. आणि दिती पुन्हा तपश्चर्येला बसलेली आहे आणि ती यांना म्हणली की इंद्राला मारणारा पुत्र मला द्या कश्यपाना. आणि त्यावेळेला कश्यपानी तसं तिला पोटात गर्भधारणा झाली. आणि मग इंद्राला ते कळल्यावर इंद्र काय केलं असेल, इंद्राला तिच्या सेवेला म्हणून जाऊन राहिला. आता पोटुशी झालीस, गरोदर झालीस, तर तुझी सेवा कोण तर केली पाहिजे. म्हणून इंद्राने मनोभावे तिची सेवा केली, ती सत्पुष्ट विलाशी. आणि एकदा बिचारी दुपारच्या वेळेला पेंग आला म्हणून अशी वाकली, तिचे केस तिच्या पायाला लागले. तर हा धर्माच्या दृष्टीनं चूक गोष्ट आहे. आणि हे छिद्र इंद्राला दिसल्यावर इंद्र तिच्या पोटात गेला आणि त्यानं त्या गर्भाचे 7 तुकडे केले. कारण त्याला मारणारच येणार होता ना. आणि ते तुकडे करताना ते रडायला लागल्यावर रडू नको, रडू नको, मारुद, मारुद म्हणून ते मरुदगण म्हणून जन्माला आले 7 जण. कारण इंद्र मारतोय ते दितीला कळल्यावर दिती म्हणली असं करू नको. मग शेवटी दोघांचं ठरलं की यांना मरुदगण म्हणून स्वर्गात स्थान द्यायचं. आणि ते 7-7चे गण आले, म्हणजे 7 49 आहेत. हे सगळे मरुदगण म्हणून स्वर्गात विराजमान झालेले आहेत. आणि हे दितीचे पुत्र आहेत. आणि अशा पद्धतीची ही कथा सांगत असताना याच दितीच्या तपोभूमीत या विशाल नावाच्या इक्ष्वाकू तुमच्या वंशातल्याच राजानं ही विशाला नगरी वसवलेली आहे. तर हिच्यात आपण आज राहूया असं म्हणून हे सगळे मंडळी जाऊन तिथं त्या विशाल राजाच्या विशाला नगरीत त्या दिवशीचा त्यांचं स्थान ग्रहण करतात, राहतात रात्री. मी मुक्काम शब्द वापरायला टाळत होतो, पण तुम्हाला सांगायला लागला. तर विश्रांती रात्रीची ही तिथं घेतात, विश्राम करतात. आणि त्यानंतर विश्वामित्र सांगतात की उद्या आपण मिथिलेला जाऊ. मिथिला आता जवळ आलेली. आता मिथिलेत जाताना सकाळी मिथिलेच्या उपवनात, म्हणजे सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे स्नान संध्या वगैरे कर्तव्य करून ही सगळी माणसं विशाला नगरीतनं पुढे निघतात. आणि पुढे निघाल्यानंतर थोडं अंतर चालल्यावर मिथिलेचं उपवन त्यांना लागतं. आणि मिथिलेच्या उपवनात ते ज्या वेळेला जातात त्यावेळेला एक विचित्र आश्रम दिसतो रामचंद्रांना. रामचंद्र विचारतात की हा आश्रम कोणाचा आहे. दिसतोय व्यवस्थित, खरं इथं कोणाचा वावरच दिसत नाहीये.
त्यावेळेला विश्वामित्र सांगतात, अरे याची पण एक जुनी कथा आहे म्हणली. हा गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि यांची अहिल्या नावाची सुस्वरूप पत्नी होती. पण इंद्रानं तिच्यावर मोहित होऊन एकदा गौतम ऋषींचा वेश घेऊन तिच्याकडे जाऊन शरीर सुख मागितलं आणि इंद्र आपल्यावर आळलाय या कल्पनेनं त्या बिचारीला मनाचा निर्बंध राहिला नाही आणि ती इंद्राला शरण गेली. आणि अशा रीतीनं त्या दोघांनी धर्मबाह्य कृत्य केलं आणि मग मात्र इंद्र ऋषी याच्यात पळून जावं म्हणून पळून जायला लागला. पण त्याच वेळेला नेमके ऋषी आले, गौतम ऋषी, आणि त्यांनी स्वतःच्याच वेशात त्याला असलेला बघून याचा उद्देश काय ओळखल्यावर त्याला पौरुषहीन होण्याचा शाप दिला. तर मी मुद्दाहून विस्तृत सांगत नाही, आपण त्यात जाऊन वाचा पुढे काय काय झालं ते. आणि तसा इंद्राला तो शाप दिला आणि अहिल्याला सांगितलं की तू धर्मभ्रष्ट झालेली आहेस, मी तुला सोडून निघून जातोय आणि तू इथंच तपश्चर्या करत राहा. आणि फार वर्षांनी ज्यावेळेला प्रभू रामचंद्र तुझ्यापाशी येतील त्यावेळेला तुझा उद्धार होईल तोवर. आणि अशा रीतीनं ती अहल्या, अहल्या असाच उल्लेख आहे बरं का, अहिल्या नाही, अहल्या असा उल्लेख आहे. आणि तशी अहल्या ती तिथं पडू नये आणि ती राख स्वरूपात राहशील म्हणून सांगितलं. आपण दगड म्हणतो ना, दगड हे राखेचेच बनतात बरं का ज्वालामुखीतल्या, त्यामुळे ती तशी आहे आणि तिथं पडू नये. आणि ती कुणालाही दिसत नाही, कुणालाही दिसत नाही अशा स्वरूपात ती तिथं पडू नये. आणि त्यावेळेला विश्वामित्र सांगतात की त्यांनी सांगितलेलं राम म्हणजे तूच आहेस साक्षी, तेव्हा चल आता आपल्याला ते कार्य करायचंय. आणि त्यावेळेला रामाची पावलं नुसती त्या आश्रमात आल्यानंतर ती अहल्या दिसायला लागते की. आता ही कथा थोडीशी समजून घेऊया. तिला वास्तववादी अर्थ प्राप्त करून द्यायचा अनेक चिंतकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तो वास्तववादी अर्थ म्हणजे असा आहे की अहल्या म्हणजे हल्ल्या, हल, हल म्हणजे नांगर, तर न नांगरलेली परड जमीन म्हणजे अहल्या. आणि रामाने तिथं मुक्काम केल्यानंतर तिथं शेती चालू झाली म्हणून तिचा उद्धार झाला, असा एक काही जणांनी पूर्ण भौतिक अर्थ काढलेला आहे. पण रामाचा तिथं मुक्काम नाहीच आहे, तो अलीकडे राहायला आहे विशाला नगरीत आणि तिथं गेल्या गेल्या मिथिलेत प्रवेश करतानाच ही घटना घडलेली आहे. आणि ती जी अहल्या ती त्या रामायणातल्या गोष्टीप्रमाणेच आपण घेऊया की ती गौतम ऋषींची स्त्री आहे आणि ती पावन झालेली आहे. मग आता रामाच्या दर्शनानेच पावन व्हायचं काय कारण आहे बरं? एक तर राम भगवंत आहे, दुसरा असा आहे की ज्या वेळेला एखादा माणूस चारित्र्यहीन होतो की नाही त्यावेळेला त्याच्याकडे सभ्य माणसं जायची बंद करतात, हे जुन्या काळात तरी असो बरं. आणि त्यावेळेला सभ्य माणसं जायची बंद करतात त्यावेळेला ती धिक्कारित अवस्थेत राहतात, म्हणजे त्यांचं अस्तित्व हे दगडासारखंच की ज्याच्याकडे फार कोणी लक्ष द्यायचं नाही. आणि ज्यावेळेला रामासारख्या चारित्र्यवंतानं तिथं प्रवेश केला त्यावेळेला तिला सभ्यता प्राप्त झाली. आता रामानं तिच्याकडनं पूजा स्वीकारली. अहिल्या मुक्त झाल्यानंतर असं घडलंय की रामानं पाय लावला आणि ती मुक्त झाली असं नाही, रामाचे पाय तिच्या आश्रमाला लागले. गदिमानी सुद्धा लिहिताना हे वाचूनच लिहिलंय, लागली तवचरणे आश्रमा, आश्रमाला चरण लागलेले. कारण अहिल्या निर्माण झाल्यानंतर ती ऋषीपुत्री आहे म्हणून राम आणि लक्ष्मणानं तिचं चरणवंदन केलेलं, नमस्कार केलाय तिचा. आणि तिनंही मोठ्या प्रेमानं त्यांना खायला प्यायला दिलेलं आहे, ती पूजा त्यांनी ग्रहण केली. मग अशी परित्यक्ता जी आहे तिची पूजा ग्रहण केल्यानंतर तिला सन्मान प्राप्त झालेला आहे आणि गौतम ऋषी तिच्या बरोबर आलेले आहेत आणि आनंदाने तिला अशा रीतीची ही मुख्य घटना आहे. तर याच्यात आणखी एक गोष्ट मी मुद्दाम निवेदनाच्या वेळेला सांगत असतो काय की आपण बऱ्याच वेळेला मुलांना गोष्टी सांगतो, कथा सांगतो, सांगितल्या पाहिजेत असं मी काल सांगितलं तुम्हाला. आणि या गोष्टीतनं चरित्र घडत असतात. राष्ट्रीय चरित्र हे राष्ट्राची जी धरोहर आहे, वारसा आहे, त्या गोष्टीतनं घडत असतं. की भारतीय म्हणून घडायचं असेल तर त्याला राम आदर्श वाटलाच पाहिजे. राम आदर्श वाटला नाही तर तो भारतीय कसा घडेल बरं? या भूमीशी तो जोडला कसा राहील? या भूमीचे आदर्श हे त्याच्या रक्तात भिनले पाहिजे. तर अशा रीतीनं आपल्याकडे लहानपणी मिडास राजाची गोष्ट शिकवली जाते. की मिडास नावाचा राजा होता आणि तो ज्या वस्तूला स्पर्श करायचा त्याचं सोन्याची होऊन जायची. मुलांना लहानपणी या गोष्टींचं फार आकर्षण असतं. त्यांना ते असं आश्चर्य वाटतंय असं सांगितल्यानंतर. आणि त्यांच्या डोक्यातनं ती गोष्ट आयुष्यभर जात नाही असं लहानपणी ऐकल्यानंतर. मिडास राजापेक्षा गोष्ट सांगितली गेली पाहिजे रामाची. आणि त्याचा स्पर्श झाला आणि ती राख झालेली स्त्री उभारली आहे, तिचा उद्धार झाला. मग मिडास राजाच्या स्पर्शानं वस्तू सोन्याची झाली, सोनं किंमतवान आहे, महान आहे,
भारी आहे, पण निर्जीवातनं सजीव निर्माण होणं हे त्याहून भारी आहे. त्यामुळे मिडास टच ऐवजी रामस्पर्श हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. अलीकडे काही कलाकार वगैरे सुद्धा मिडास टच म्हणतात आमच्या कलेला, दुकानांना वगैरे नाव देतात. का तर आम्ही असं सोनं करू तुम्ही दिलेल्या गोष्टीचं. पण रामस्पर्श नाव दिलं तर किती अप्रतिम होईल. खरं भारतीय विलकिनी मला सांगा बरं. खरं धार्मिक विलकिनी आणि निर्जीवातनं सजीव घडवणारा म्हणजे तुमची कलाकृती सजीव वाटणं हे अधिक चांगलं नाही का सोन्यासारखी वाटण्यापेक्षा? सजीव वाटणं हे अधिक चांगलं आहे. त्या जीवाची किंमत नाही हो, किंमत नाही. एक भिकारी अतिशय दरिद्री असतो आणि रस्त्याने हिंडत असताना याचना करत असतो की मला काहीतरी द्या, मायापाशी काही नाही, काही नाही. एक अतिशय तत्वज्ञ पुरुष असतो, तो त्याला बोलवतो तुझ्यापाशी खरंच काही नाही. मी काहीतरी घेतल्याशिवाय तुला काही देणार नाही. मला तुला द्यायची इच्छा आहे. हो द्या हो, मला भूक लागली. तुझ्यापाशी काही नाही तर मी कसं देऊ? म्हटलं कुठं काय आहे माझ्याजवळ बघा बरं, कपडे सुद्धा फाटलेत, पायात पायताण नाही, तुम्हाला काय देऊ? म्हणले तुला एवढे छान अवयव आहेत की तुझे डोळे मस्त आहेत, दात मस्त आहेत. एखादा डोळा देऊन टाक. देतोस? म्हटलं काय सांगायला लागलाय? भाकरीसाठी डोळा देतो. नाही वर पैसे देतो. ₹100 देतो. देतोस डोळा? नाही म्हटलं एवढ्यात काय जमत नाही. ₹1000 देतो. देतोस डोळा? नाही देत. तुला सोनं देतो. देतोस डोळा? 10 तोळे देतो. देतोस डोळा? तो काही केला तयारच होत नाही. त्याला त्याच्या डोळ्याची किंमत कळण्याची होती. एवढा श्रीमंत आहेस म्हणतो आणि काही नाही म्हणून काय सांगायला लागलायस मला? एक डोळा मी मागितला तर तू एवढ्या सोन्याला द्यायला तयार नाहीस. असा तुला देह आहे सजीव सोन्यापेक्षा मा तो राबव आणि मिळव की रे. हा का असं दरिद्र्यागत मागायला लागलायस? माझ्याकडे नोकरी तुला देतो. आणि असा हा देह अमूल्य आहे. हा सजीव देह रामस्पर्शानं निर्माण झालाय, मुक्त झालाय. हे आपण या कथेतनं पूर्ण सगळ्यांना समजावून सांगू आणि अशा रीतीनं ही मंडळी मिथिलेच्या वेशीतनं आत शिरलेली आहे. आणि तिकडं यज्ञच आहे ना जनकानं आयोजित केलेला. त्यामुळं मी काल तुम्हाला अयोध्येतल्या यज्ञाचं सगळं वर्णन सांगितलं होतं. तशी ती यज्ञशाळा पूर्ण यज्ञपुरी निर्माण झालेली आहे. त्यात ऋषीमुनींची निवासस्थान आहेत आणि त्यातनं हुडकत हुडकत विश्वामित्र एक एकांत स्थान बघतात आणि रामा इथं आपण थांबूया म्हणतात. मग त्यांचे शिष्य राम लक्ष्मण हे सगळे तिथं राहतात. तर जनकापाशी बातमी गेलेली असते विश्वामित्र आलेत म्हणून. आणि विश्वामित्र ही साधी व्यक्ती नाहीये. त्यामुळे जनक शतानंद हे त्याचे पुरोहित आहेत. जसे वशिष्ठ दशरथाचे पुरोहित आहेत तसे शतानंद जनकाचे पुरोहित आहेत. आणि शतानंदांना बरोबर घेऊन आरोग्य आणि हे सगळं घेऊन जनक तिथं आलेले आहेत आणि विश्वामित्रांचं पूजन वगैरे करतात. आज माझ्या यज्ञाला अर्थप्राप्त झाला म्हणतात की तुमची पावलं इथे लागलेली आहेत. आणि मग त्यांच्या गप्पा गोष्टी ज्यावेळेला चालू होतात त्यावेळेला ते म्हणतात हे तुमच्यावरून एक क्षत्रिय तरुण कोण आले तेवढे सुंदर रुबाबदार असे अप्रतिम देखणे ज्यांची चाल अशी हत्तीसारखी आहे, छाती सिंहासारखी आहे, असे हे दोघ जण कोण आले? ते वीर दिसतात, चांगले गट्टे पडलेले आहेत त्यांच्या खांद्याला वगैरे. म्हणतात खरंच असेल दशरथांचे पुत्र आहेत आणि हे राम आणि हे लक्ष्मण आणि हे माझ्या बरोबर निघाल्यापासून यांनी अप्रतिम पराक्रम केलेले आहेत आणि त्यांनी मारीश सुबाहू यांचा बंदोबस्त केलाय. त्यांना सुबाहूला मारलं, मारीच्याला समुद्रात टाकलेला आहे आणि येता येता त्राटिकेला सुद्धा मारलेला आहे म्हणले. आणि अप्रतिम अशी ऋषी कार्य केलेली आहेत, अतिशय शूर आहेत म्हणले. आणि आता येता येता गौतमांच्या आश्रमात अहिल्याचा उद्धार सुद्धा या रामाने केलेला आहे. आता इथे एक भावूक घटना घडते. शतानंद जो आहे तो गौतम आणि अहिल्याचा पुत्र आहे. तो हरकतो आणि तो विश्वामित्रांना म्हणतो खरंच उद्धार झाला, माझी आई आता माझ्या वडिलांबरोबर आनंदात आहे. विश्वामित्रांना असे 10-12 प्रश्न विचारल्यावर विश्वामित्र सुद्धा गंमतशीर आहेत बरं का. हे फार मोठ्या मोठ्या तपश्चर्या करून निर्माण झालेला हा माणूस आहे तयार झालेला. हा म्हणतो मी जे काही सांगितलं ते तू ऐकलंयस ना, मग त्यात मी काही चोरून ठेवलेलं नाही असं एका श्लोकात विश्वामित्र सांगतात आणि बोलायचे बंद होतात. बंद झाल्यावर शतानंदांना कळतं की आपण आता यावर त्यांच्याशी जास्त बोलायला नको आणि ते आपला मोर्चा रामचंद्र लक्ष्मणाकडे वळवतात आणि त्यांना सांगायला लागतं की विश्वामित्र ज्यांच्या बरोबर तुम्ही आलाय ना ते किती थोर आहेत तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. ते पुन्हा विश्वामित्रांची पहिल्यापासून कहाणी सांगायला आणि त्यात 2-3 कथा सांगतात ते ओळीनं. एक म्हणजे वसिष्ठ विश्वामित्रांचं जे प्रसिद्ध भांडण आहे ते सांगतात की विश्वामित्र राजे होते, त्यांना 100 पुत्र होते. तेव्हा 100 पुत्र त्याहून जास्त होते
आणि वसिष्ठांकडे आलेले आहेत. आणि हीच कथा बरोबर अशीच बरं का जमदग्नी आणि सहस्रार्जुनाच्या बाबतीत आहे. नेमक्या तर दोन्ही वेळा तशीच कथा घडली का काय घडली मला माहित नाही. तर त्यावेळेला ती कथा मी फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता आपलं वेळापत्रक पण पुढे चाललेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोड्या वेळात थांबायचंय, त्यामुळे जास्त विस्तार नाही करायचा, पण थोडक्यात ही कथा जरूर बघायची. तर त्यावेळेला विश्वामित्र हे वनात फिरत फिरत शिष्यांसह आलेले आहेत. आणि राजा आहे विश्वामित्र, त्यावेळेला ऋषी नाही आहे. आणि त्यावेळेला वसिष्ठांचा आश्रम लागल्यानंतर तिथं तहान लागली म्हणून गेले. तर वसिष्ठांना सुद्धा आनंद झाला की विश्वामित्र धार्मिक राजे, चांगले राजे, आणि त्यामुळे तुम्ही आलाय म्हणल्यावर तुमचा पाहुणचार करणार. अहो म्हणले माझ्याबरोबर सैन्य आहे प्रचंड संख्येत, आणि तुम्ही कसा काय करणार बरं. हे तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज गेले ते तेव्हाही असंच घडलं होतं. आणि कसा काय करणार तुम्ही हा पाहुणचार. तर ते म्हणले करतो, म्हणले माझ्याकडे आहे व्यवस्था. आणि शबला नावाची कामधेनू ही वसिष्ठांकडे होती, आणि त्यांनी कामधेनूला आज्ञा दिली की यांचं सगळं राजेशाही थाटात होऊ दे आणि विलंब नको, आणि प्रत्येकाला आवडतं ते त्याला त्याला खायला मिळू दे. म्हणजे केवळ सर्व सैनिकांना खायला मिळू दे असं नव्हे, प्रत्येकाला आवडतं ते त्याला त्याला खायला. आणि तो थाट सगळा उडाल्यावर विश्वामित्र चकित होतात. अरे म्हणजे माझ्या राजवाड्यात सुद्धा हे शक्य नाही, हे तुम्हाला शक्य आहे म्हणतात. तर ती कामधेनू तेवढी मला देऊन टाका, तुमच्याकडे नको. तुमच्याकडे नको म्हणून सांगितल्यावर म्हणतात असं कसं म्हणले मी, माझी आहे आणि ही अदेय आहे. म्हणजे मला जेव्हा ही प्राप्त झालेली आहे स्वर्गातनं, त्यावेळी ती कुणाला द्यायची नाही या अटीवर प्राप्त झालेली आहे, त्यामुळे ती माझ्याकडे आहे. विश्वामित्र राजे अंगात बळ. मुलांना सांगतात धरा रे हिला उडून न्या. उडून नेल्यावर ती गाय केविलवाण्या नजरेनं बघायला लागते वसिष्ठांकडे. मुनीवर हे काय चाललंय, मला उडून न्यायला लागले, मारत नेतात, तुम्ही बघत बसलाय. शबले तू कर बंदोबस्त यांचा म्हणून तिला आज्ञा दिलं. तिच्या पोटात म्हणजे सैनिक निर्माण होतात. धुमधडाक्यात लढाई होती, खूप वेळा लढाई. मी तुम्हाला लगेचच सांगून टाकतो तिचा परिणाम. विश्वामित्राचे पुत्र मारले जातात, विश्वामित्र पूर्ण पराभूत होतात. आणि पराभूत झाल्यावर त्यांच्या लक्षात येतं की मला राजा असून ही काही शक्ती आहे खरी, खरी शक्ती या मुनीकडेच आहे. आपण असं बनलं पाहिजे म्हणतात. म्हणून आणखी एका मुलाला राज्यावर बसवतात, तपश्चर्या करायला देतात. आणि अशा रीतीनं विश्वामित्रांची तपश्चर्या सुरू होते. आणि ती तपश्चर्या करत असताना ते जेव्हा स्वतःचा दर्जा वाढवायला चाललेले आहेत, त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा राजर्षी पदवी मिळते, मग महर्षी मिळते, तर ब्रह्मर्षी मिळायला त्यांना फार त्रास व्हायला लागतो. तर या सगळ्या तपश्चर्या कशा झाल्या ते तुम्हाला सांगतो. तर या तपश्चर्या दक्षिण दिशेला पहिलं तप त्यांनी केलेलं आहे. आणि हे तप करत असताना तिथे एक कथा घडलेली की विश्वामित्र तपस्वी झालेले आणि इकडं अयोध्येच्या वंशात हा जो इक्ष्वाकू वंश आहे त्यात त्रिशंकू नावाचा राजा जन्माला आला. तो अतिशय धार्मिक राजा आहे. खरं त्याच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की आपण सदैव स्वर्गाला जायचं. म्हणून तो वसिष्ठांकडे गेलाय, पुरोहितांकडे, आणि म्हणले असा यज्ञ करा, कुठला करूया सांगा, मी तयार आहे सगळ्या तयारीला, की मी सदैव स्वर्गाला गेलो पाहिजे. वसिष्ठांना माहित होतं की हा जाऊ शकणार नाही किंवा तसा यज्ञ होऊ शकत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही, माझ्या हातनं असा यज्ञ होणार नाही, कारण असं होणं अशक्य आहे. तर आता गुरुवर सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण ही आपली पहिली आपण सुरुवात केलेली आहे. तसा विश्वास ठाम पाहिजे ना. तर ते नाहीत म्हणल्यावर चला मी तुमच्या मुलांकडे जातो. वसिष्ठांना 100 पुत्र होते, त्या 100 पुत्रांकडे गेला. तुमचे बाबा नाही म्हणतात, तुम्ही करा म्हणतात. ते म्हणले तुम्ही गुरु द्रोह करत आहात आणि असं वागलात तर तुम्ही चांडाळ बना. ते चांडाळ बनला. चांडाळ बनल्यानंतर त्रस्त झाला प्रचंड, त्याचं रूप बीप सगळं बदललं. तो शेवटी विश्वामित्रांकडे गेला आणि म्हणला या लोकांनी माझे पुरोहित असून माझं ऐकलं नाही, मी यज्ञच करा म्हणलंय ना त्यांना, मी सदैव स्वर्गाला जाईल. विश्वामित्र त्यावेळेला ऋषी झालेले होते. म्हणले चल मी करतो तुझा यज्ञ. त्यांनी देशोदेशीच्या ऋषींना बोलवलं. काही आले काही नाही आले. नाही आले त्यांना त्यांनी चांडाळ व्हायचा शाप दिला. त्यातली वैशिष्ट्यांची फुलं आहेत. आणि तो यज्ञ करून स्वतःच्या सामर्थ्याने त्या त्रिशंकू राजाला वर पाठवलं. आता स्वर्गात त्याची इतकी नोंद नव्हती तो येणार आहे, त्यामुळे देवतांनी सांगितलं इंद्रानी वगैरे तू खाली जा म्हणून. तो खाली निघाला, पुन्हा ओरडायला लागला. विश्वामित्र म्हणले थांब. तो तिथंच मध्ये लटकला आणि म्हणून त्रिशंकू अवस्था झाली म्हणतात. की धड खाली नाही वर नाही, हा शब्द त्यातनं पडलेला आहे. तो असा तसाच राहिला. आणि मग इंद्राला वगैरे सांगितल्यानंतर इंद्र म्हणायला लागला नाही घेणार स्वर्गात त्याला. ते म्हणले तुला घेतलं पाहिजे, मी सांगतो म्हणून घेतलं पाहिजे. तरी नाही घेणार म्हणतात. हा म्हणजे दुसरी सृष्टी निर्माण, दुसरा इंद्र निर्माण करतो
आणि नाहीतर इंद्राविना सृष्टी चालवून दाखवली. त्यांनी दुसरी सृष्टी निर्माण करायला घेतली. काही नक्षत्र निर्माण केली विश्वामित्रांनी. म्हणून विश्वामित्रांना प्रतिसृष्टी निर्माण करणारी म्हणतात. हा जो गायत्री मंत्र मुंजीत शिकवला जातो ना, त्यांनी दिलेला मंत्र आहे. तो प्रतिसृष्टी निर्माण करायचं सामर्थ्य असलेला मंत्र आहे. आणि अशा रीतीनं विश्वामित्रांनी ही प्रतिसृष्टी निर्माण करायला चालू केल्यावर देवता शरण आल्या आणि त्यांनी म्हणले, थांबवा, हे अति होतंय जरा. अति होतंय म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले, मी निर्माण केलेली सृष्टी केवढी झाली आहे, ती तशीच राहणार असं मान्य करा, मी थांबवतो. आणि तशी सृष्टी मान्य केली. ह्यालाही चांगली गती मिळाली त्रिशंकूला. आणि मग विश्वामित्र म्हणले, हे फारच विघ्न आलं, माझी तपश्चर्याच राहिली म्हटली. आणि मग उत्तर दिशेला तपश्चर्याला गेले. म्हणजे दक्षिण दिशेनंतर त्यांनी तपश्चर्या केली, दुसऱ्या दिशेला केली. आता दुसऱ्या दिशेला मेनका पाठवण्यात आली, तिथं तोपभंग झाला. तिसऱ्या दिशेला गेले, तिथं रंभा पाठवली. त्या रंभेला दगड होशील म्हणून सांगितलं, तिला फसले नाही, मेनकेला फसले, तिला दगड होशील म्हणले. तर शाप दिल्यानं पुन्हा तपश्चर्याची शक्ती संपली म्हणून चौथ्या दिशेला. आणि शेवटी निराहार होऊन अशी तपश्चर्या केली त्यांनी, आता सगळेच मोह ओलांडून आले त्यांना चौथ्या दिशेला. आणि ध्यानस्थ बसले, आहार विहार बंद केला. काष्टवत हजारो वर्ष राहिले. त्यांच्यामुळे समुद्र खवळायला लागले, आग लागायला लागली, पृथ्वी नष्ट होतीये का असं दिसायला लागलं. आणि त्यांच्या डोक्यातनं धूर निघाला. त्यावेळेला देवता प्रसन्न झाल्या आणि ब्रह्माने सांगितले, तू आता ब्रह्मर्षी झालास. कारण सगळ्या गोष्टींवर मात केल्याशिवाय ब्रह्मपद मिळतच नाही. ते म्हणले, वसिष्ठांनी येऊन सांगितलं पाहिजे की मी ब्रह्मर्षी झालो तर मान्य. कारण वसिष्ठांनी केवळ ब्राह्मणत्वावर त्यांचा पराभव केलेला असतो. वसिष्ठ स्वतः येऊन सांगतात की तुम्ही झालात. म्हणून वसिष्ठ काल परवा मी तुम्हाला सांगितलं ना, की सांगत असतात की यांना माझ्या इतकं कोण ओळखत नाही पडत, ते त्यामुळं. आणि मग अशा रीतीनं विश्वामित्र हे ब्रह्मर्षी पदाला पोचलेले आहेत. म्हणून त्यांना राजर्षी आणि ब्रह्मर्षी या दोन्ही पदवी आहेत. आणि अशीच कथा सांगताना त्यात एक शुनशेप म्हणून एक कथा सांगितली आहे की तो ह्याचा मुलगा असतो रुचिक भार्गवांचा, त्याला बळी देणार असतात अमरीशाच्या यज्ञात, त्यालाही विश्वामित्र वाचवतात. आणि अशा या कथा सांगत सांगत तिथं भरपूर वेळ होतो, आत्ता झाला तसा. आणि तो वेळ झाल्यानंतर जनकराजे म्हणतात की मुनीवर विश्वामित्र, या कथा आम्ही तुमच्या ऐकल्या, तुमची महती आम्हाला माहित होती, पण शतानंदांमुळे आम्हाला ती पुन्हा बारकाव्यानं कळली. तर आता उशीर झालाय, आता आम्हाला अनुमती द्या आणि सकाळी यज्ञस्थळी सगळ्या देवतांबरोबर आपलं आगमन झालं पाहिजे, हे आमचं आमंत्रण आपण स्वीकारा. त्यावेळेला ते सांगतात की राम लक्ष्मण जे आलेत ना माझ्याबरोबर, यांना ते तुमचं शिवधनुष्य बघायचंय बरं का. आणि त्याकरता ते आलेले, ते बघतील आणि निघून जातील. त्यावेळेला जनक राजा सांगायला लागतो त्यांना की हे शिवधनुष्य म्हणजे नुसतं बघण्यापेक्षा त्याचं एक थोडीशी गोष्ट सांगतो. म्हणले की फार पूर्वी यज्ञ झालेला होता, निमी नावाचे माझे पूर्वज होते, त्यांना देवरात नावाचा आमचे एक पूर्वज झालेले. आणि मग त्या महादेवानी ज्या वेळेला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केलेला होता, त्यावेळेला नंतर त्यांनी हे धनुष्य काढलं, उरलेल्या सगळ्या देवतांनी ठार मारतो म्हणायला लागले. त्यावेळेला देवता शरण आल्या आणि शरण आल्यानंतर महादेवानी ते धनुष्य त्यांच्याकडे दिलं. त्यांनी देवरात नावाच्या माझ्या पूर्वजांकडे दिलेलं आहे. आणि तेव्हापासून त्या धनुष्याची आमच्याकडे पूजा होते. ते अतिशय मोठं धनुष्य आहे म्हणले. आणि मध्ये एकदा मी यज्ञभूमीसाठी नांगरत होतो म्हणले, त्यावेळेला त्या नांगराच्या त्या रेषेत मला एक मुलगी सापडली म्हणजे प्रगट झाली. तर नांगराची रेष याचा अर्थ सीता म्हणतात तिला, नांगराच्या रेषेला. तर तिचं नाव मी सीताच ठेवले. आणि तिचा विवाहाची वेळ आल्यावर मला सहज कल्पना आली की हिला वीर्य शुल्का ठरवावी. म्हणजे वीरता दाखवल्यानंतर देणार. शुल्क म्हणजे बाकी पैसे वगैरे काही नाही, वीर्य शुल्का, की तुम्ही पराक्रम करायचा आणि जिंकायचं हिला. तर हे शिवधनुष्याला प्रत्यंच्या कोण लावेल त्याला द्यायचं ठरवलं. अनेक राजांनी प्रयत्न केले, जमले नाही. तर सकाळी तुम्हाला मी ते दाखवीन. आणि सकाळी म्हणजे आपण मंडळींनी ते उद्या बघायचं. हा, तर आज आता वाणीला विराम देऊया. प्रभू रामचंद्र की जय. अमिता जोशी यांचा प्रश्न आहे की इक्ष्वाकू वंशात बहुतेक प्रत्येक महान राजाला काही ना काही मोठा त्याग का करावा लागला, त्यांना काही शाप होता का? शाप असा काही नाहीये, म्हणजे असा उल्लेख कुठं नाही. पण त्याला त्याग करायला लागला अनेक राजांना. खरं मी सर्व राजांची नावं सांगितलेली नाही. आता त्यातले दिलीप वगैरे हे राजे आहेत, ते फक्त चांगलं राज्य करूनच गेलेले आहेत. म्हणजे भगीरथानं तपश्चर्या केली,
फक्त त्यांच्या डोक्यात ते राहिलेलं आहे की गंगा अवतरणासाठी आपल्याला काही प्रयत्न केले पाहिजेत. असं आपल्या डोक्यात अनेक स्वप्न असतात. त्यामुळे अगदी तसं प्रत्येकाला त्याग करायला लागला असं नाही. आपल्या समोर निवडक राजांच्या कहाण्या आलेल्या. त्या वंशात भरपूर राजे झालेले. म्हणजे ययाती नहुष सुद्धा त्याच वंशात सांगतात. ययाती नहुषाचा मुलगा ययाती, ययातीला अज नावाचा पुत्र आहे, त्याच्यापासून मग तो पुढं दशरथ वगैरे असा आहे. त्यामुळे त्या वंशात भरपूर राजे झालेले आहेत. मनूपासूनचा वंश आहे. आणि आणि प्रीती डोके विचारतात की रामायण काही शंका आहे? प्रीती डोके विचारतायत की रामायण वाचायचं झालं तर कोणतं वाचावं आणि वाल्मिकी रामायण वाचायला कसं मिळेल? ऐकू येईना प्रश्न पुढे. रामायण वाचायचं की वाचायचं. मी जे आता वाल्मिकी रामायण वाचतोय, माझं ऐकू येते ना नीट? तुझा आवाज जरा हे आता सगळ्यात स्वस्त आणि चांगल्या प्रती ज्या काढलेल्या आहेत त्या गीता प्रेस गोरखपूरनं काढल्यात. 2 खंडात आहे वाल्मिकी रामायण. आणि वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे. मी पहिल्या दिवशीच्या व्याख्यानात हे सगळं सांगितलं होतं. आणि ते वाचायला पण थोडस रंजक आहे. म्हणजे त्यात जुन्या ग्रंथातनं पाल्लाळिक भाग खूप असतो, तो वाल्मिकी रामायणात कमी आहे. त्यामुळं ते वाचायला निश्चित हरकत नाही. ते 2 खंडात आहे. 600 पानाचे खंड आहेत. आणि प्रशांत बोराटे यांचा प्रश्न आहे की नद आणि नदी यात काय फरक आहे आणि एकूण किती नद भारतामध्ये आहेत? हा थोडासा अधिक ज्ञानाचा आणि अभ्यासाचा विषय मला ते माहित नाही. शोणभद्र तेवढा नद आणि ब्रह्मपुत्र सुद्धा नद म्हणला जातो. आणि हे बहुधा एक परंपरेनं आकारातल्या फरकानं नावं दिली गेली असावी किंवा त्याच्या जर काही कथा असल्या तर माझ्या वाचनात नाही आलेल्या, रामायणात पण नाही. त्यामुळे मी या प्रश्नाचं त्यांचं समाधान करेल असं उत्तर नाही देऊ शकत. आजी विचारतीये आहेर आणायचा की नाही? रामप्रभूची सेवा काही देऊन करावं, आम्ही कोण अडवणार? नमस्कार सांगा आजीला. हो. तर सर्वांना विनंती आहे की राम सीतेच्या विवाहाची कथा ऐकण्यासाठी उद्या सर्वांनी उपस्थित राहावे. उद्याचं व्याख्यान मुळीच चुकवू नये. उद्या भेटूया आपल्या नेहमीच्या वेळेला 7:30 वाजता. की जय.